नो हे बघा हे सुरूप पांडे आपला म्हणजे काय श्रेयस हे चतुर पांडे म्हणजे सृष्टी आणि आमच्या गौरीनं हातात काय ओ काहीतरी छान आणलं रे. काय म्हणतात रे याला काय काय म्हणतात त्याला ककोरा ककोरा सानवी याला काय म्हणतात ककोडा ककोडा म्हणतात काय म्हणतात आजीला छान आवडते तुमच्या आजीला येते छान ककोडा. गौरीनं काहीतरी वेगळं नाव सांगितलं. गौरी काय नाव याचं कंटुले. तुमच्या भाषेत कंटुले म्हणतात आणि बंजारा भाषेत काय म्हणतात ककडे नाही काय म्हणतात ककोडा म्हणतात. काय म्हणतात ककोडा म्हणतात. बर मला सांगा हे कसं खायचं भाजी करतात मस्त छान लागते भाजी करायची त्याची लय छान लागते छान लागते होय होय काय काय हे कुठं तुमच्या शेतात होते तुमच्या शेतात. गौरी तू कुठं बघितलं होतस आमचे बाबा आणायचे तुमचे बाबा आणतात. बरं भाजी कोणाकोणाच्या आईला येते बनवायला सगळं येते. श्रद्धा तू खाल्ली खाल्ली छान लागली तुम्ही पण खाल्ली. बर 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 असं याचं झाड असते का असं उंच मोठं कसं असते मग वेल असते ओ याची वेल असते. अरे वा 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 हा त्याची वेल असते. बर तुमच्या शेतात आहे तुमच्या पण आहे तुम्ही पण खाते. बर मला सांगा याची भाजी कोणाकोणाला आवडते सर्वांनाच आवडते. अरे वा 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 हा तुम्ही पण छान करता. हा रुद्राला आवडत नाही त्याची मम्मी बनवते पण त्याला आवडत नाही. हा तुला पण नाही आवडत ए बघा डॉक्टर झटकाला पण नाही आवडत म्हणे. डॉक्टर तुम्ही खाल्लं पाहिजे हे तुला घणं आवड का. बर मला सांगा बंजारा भाषेत कसं म्हणायचं मला ही भाजी खूप आवडते बंजारा भाषेत कसं म्हणायचं कसं कसं ही भाजी मला घणं आवड गो आवडच आवडच. मी आज हे घरी नेणार आहे आणि मी छानपैकी याची भाजी बनवून मी पण मला पण आवडते का ती बघणार आहे आणि तुम्हाला सांगतो ही भाजी खाल्ली पाहिजे बरं आहे की नाही. याला कोण रानभाजी काय म्हणतात त्याला रानभाज्या आणि ते आत्ताच येतात पावसाळ्यातच आहे की नाही येतात की नाही वर्षभर नाहीत येत. छान गौरी सृष्टी आणि तुम्ही हे दिलं मला फार आनंद झाला. पण मला हे किती सुंदर दिसते रे हे आहे की नाही काय सुंदर आहे की नाही. असंच खवटायला मला तर असं खाता येत नाही का नाही खाता येत. बर पोट दुखत आहे अरे बापरे कडू लागते थोडस गोड हा. आणि ही भाजी म्हणजे भाजी स्वच्छ धुवून केली पाहिजे आहे की नाही. वावरातलं चिकन लागतंय गदळ हात असते तर स्वच्छ धुतलं पाहिजे आणि ही भाजी स्वच्छ हात धुवून केली पाहिजे आणि भरपूर खाल्ली पाहिजे आहे की नाही. याच्यामध्ये छान ताकद असते शक्ती असते आहे की नाही. चला छान मला खूप चांगली माहिती दिलात तुम्ही मला आणि गौरीनं वगैरे हे आणलं त्याबद्दल त्यांचं थँक्यू.